सांगोल्यात संतप्त पालकांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला ठोकले टाळे। गलथान कारभारामुळे जाहीर धिक्कार अशा घोषणा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि त्यांचे सर्व आम्ही सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी बोधिवृक्ष प्रतिष्ठान सांगोला भीमनगर आणि सांगोला या ठिकाणी पालक वर्गाच्या वतीनं गेली सातत्यानं या ठिकाणी गेली 1-2 वर्ष सातत्यानं या ठिकाणी भीमनगर शाळेला शिक्षक नाही। भीमनगर शाळेची पटसंख्या 70 असून 70 अनिवार्य या ठिकाणी शाळेला 3 शिक्षक हे दिले पाहिजेत, परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे गेले अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केली, लेखी निवेदन केली, वरिष्ठांनी तिथं येऊन या ठिकाणी चौकशी केली, वादग्रस्त असणाऱ्या शिक्षकांची बदली करावा म्हणून आम्ही सातत्याने या ठिकाणी आंदोलन केली, परंतु गेली अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी आज या ठिकाणी गट विकास अधिकारी असतील, गट या ठिकाणी त्याचबरोबर शालेय शिक्षण या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी असतील, अशांनी एक दलितांची मागासवर्गीयांची शाळा म्हणून सातत्यानं या ठिकाणी कानाडोळा केल्याचा जाणीवपूर्वक या ठिकाणी आमचा आरोप आहे। आणि अशा पद्धतीनं गांभीर्याने या ठिकाणी दखल घ्यायला पाहिजे, परंतु आज ताब्यात घेतली जात नाही। आज गरिबांची मुलं एवढ्या मोठ्या डिजिटल शाळेमध्ये जाऊन मोलमजुरी करणाऱ्यांची या ठिकाणी मुलं अशा गलेलट्ट असणाऱ्या फीज मध्ये देणं आणि तिथं शाळेत जाणं हे न परवडणार आहे। अशा मुलांना जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली वाटते, आपलेपणानं मोलमजुरी करणाऱ्या या ठिकाणी पालकांनी आज आपली मुलं या ठिकाणी शाळेत घातलेली आहेत, परंतु आज त्या गोरगरिबांच्या वंचितांच्या उपेक्षितांच्या मुलांचं सुद्धा आज जिल्हा परिषदचे या ठिकाणी अधिकारी आज त्याचं नुकसान करताना या ठिकाणी दिसत आहेत। भविष्य काळामध्ये जर या ठिकाणी अशा पद्धतीनं जर आम्हाला शिक्षक नाही दिला तर आम्हाला या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी पंचायत समितीच्या शालेय शिक्षण विभागाला टाळे ठोकलेले आहेत। आम्हाला भविष्य काळात पुढे जाऊन या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला टाळे ठोकून प्रत्येक या ठिकाणी पालकांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या बरोबर या ठिकाणी उद्या येणारा नवोदितांच्या मुलांचं या ठिकाणी स्वागत आहे। नवोदितांच्या या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी पंचायत समितीच्या शालेय विभागामध्ये या ठिकाणी येऊन करू। जर आम्हाला या ठिकाणी उद्या जर या ठिकाणी शिक्षक नाही मिळाला तर उद्या नवोदितांचं स्वागत या ठिकाणी आणि पंचायत समितीच्या आवारामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगरची शाळा भरवली जाईल। या पुढच्या काळामध्ये जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला या ठिकाणी सर्वस्वी हे शालेय या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी जबाबदार असतील, अशा पद्धतीचा या ठिकाणी मी इशारा या ठिकाणी देतो।